आता वळूयात पुण्याकडे। इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे आळंदी आणि देहू इथे आषाढी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना नदीपात्रात उतरण्यास प्रशासनानं पूर्णपणे मज्जाव केलाय। नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे आणि रौद्र आहे, त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना घडू नये यासाठी नदी किनाऱ्यावरती पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आणि वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आज पालखी प्रस्थान सोहळा आहे। लाखोंच्या संख्येने वारकरी बांधव आळंदी नगरीमध्ये येत असतात, परंतु आता वारकऱ्यांची संख्या काहीशी कमी असल्याचं दिसतंय। त्याचं कारण आहे की अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीला आलेला हा पूर। इंद्रायणी नदीवरती असलेले 4ही पूल हे पाण्याखाली गेलेत। कुठल्याही प्रकारे भाविकांना या पुलावरून जाऊ दिले जात नाही। पोलिसांनी चोख असा बंदोबस्त या परिसरात दिलाय। अशा प्रकारे नदीकडे जाणारे जे मार्ग आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आले। जे प्रमुख रस्ते होते त्या रस्त्यांना जोडणारे हे पूल आणि त्याच्या खालून वाहणारी इंद्रायणी माई ही दुतडी भरून वाहते, त्यामुळे कुठल्याही प्रकारे वारकऱ्यांनी या नदीपात्राकडे जाऊ नये अशा सूचना दिल्यात। माऊली इंद्रायणी आपली माता आहे, आपण त्याच्यामध्ये आचमन करतो, स्नान करत असतो, परंतु आता इंद्रायणीमध्ये स्नान करतात नाही, कारण इंद्रायणी आता दुतडी भरून वाहते। रामकृष्ण हरी माऊली। जरी दुथडी भरून वाहत असली तरी डोळ्यांनी आपण त्याचं दर्शन घेत आहोत। पाऊस असला तरी सुद्धा इथे लाखो भाविक उपस्थित झालेले आहेत। त्यांचं श्रद्धास्थान जे माऊलींचं आहे, तर खूप मोठ्या श्रद्धेने इथं उपस्थित झालेले आहेत ते असे। आपल्यासोबत अजूनही काय वारकरी बाबा, कुठून आलात तुम्ही? हिंगोली। इंद्रायणी भरून वाहते। हो, इंद्रायणी भरून वाहती। तुम्ही गेले नाही का दर्शन करायला? लांबूनच दर्शन घेतलं इंद्रायणी मातेचं। तर आपण पाहिलं तर ज्या भाविकांना इंद्रायणीमध्ये आचमन करण्याची, स्नान करण्याची आशा आहे, त्यांना आता लांबूनच इंद्रायणी मातेचं दर्शन घ्यावं लागतं, कारण पाऊसच एवढा आहे की इंद्रायणी माता दुतडी भरून वाहते। त्यामुळे या इंद्रायणी नदीकडे जाण्याचे जे सर्व मार्ग आहेत ते पोलिसांनी बंद केलेत। वारकऱ्यांना अशा सूचना देखील दिल्या होत्या की पावसाचा वाढता वेग पाहता कुणीही आळंदीकडे येऊ नये। काही वारकरी बांधव आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये व अन्य बाजूचे जो परिसर आहे त्या परिसरामध्ये थांबलेत। आज माऊलींचं प्रस्थान आहे, दुपारी 3च्या दरम्यान हे प्रस्थान होणार आहे, त्यामुळे आता अल्प भाविकांमध्येच आता या माऊलींचं पालखीचं प्रस्थान होणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, आळंदी देवाची, पुणे।